नमस्कार पालक मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत आरटी ऍडमिशन 2024-25 ची ऍडमिशन प्रोसेस. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्याला कशा पद्धतीने आपल्या पाल्याचे ऍडमिशन हे आपल्याला मिळवायचे आहे. तर सर्वात आधी या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आरटी साठी ऍडमिशन केव्हापासून चालू होणार आहे, त्याच पद्धतीने ऍडमिशन साठी किती टक्के जागा रिझर्वेशन आहेत आणि कशा पद्धतीने त्याची निवड केली जाते, तसेच वय काय आहे, आपल्या पाल्याचे वय किती असावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोणते बालके पात्र आहेत, त्यासाठी कोणत्या प्रकारच्या शाळा आपल्यासाठी निवडायच्या आहेत, लागणारे कागदपत्र कोणते आहेत, त्यानंतर ऍडमिशनसाठी कोणते कागदपत्र लागतात, ऍड्रेस साठी काय करायचं आहे, उत्पन्नाचा दाखला कसा घ्यायचा आहे, वंचितांसाठी काय कागदपत्रे लागणार आहेत, अपंग असेल तर काय कागदपत्र असणार आहेत, घटस्फोटासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे, तर कोणत्या माध्यमातून अर्ज करायचा आहे, कोणत्या अंतरावरील शाळांचा आणि कोणत्या शाळा निवडायच्या आहेत, तसेच जन्म तारीख प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचे आहेत आणि कशा पद्धतीचे आपल्याला पाहिजे आहेत, आणि कितीपर्यंत आपण ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे शिक्षण घेणार आहोत आरटी मार्फत, त्याची लॉटरी कशी पद्धतीने काढली जाते, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि चॅनलवर फर्स्ट टाइम आपण व्हिजिट करत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर पालक मित्रांनो, सर्वप्रथम ऍज ऑन डेट आपण गव्हर्नमेंटची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आज आहोत. आज दिनांक 24/3/2024 रोजी आतापर्यंत आरटीच्या बद्दल ऍडमिशन बद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन आणखी डिक्लेअर झालेली नाहीये. यदा कदाचित पुढच्या 2-3 दिवसात 31 मार्च पर्यंत आरटीचे जे ऍडमिशन आहे ते अधिकृतपणे या ठिकाणी चालू होणार आहेत. पण तत्पूर्वी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते डॉक्युमेंट पाहिजे आहेत, वय वर्ष काय असावे, आपला पाल्य कोणत्या येथे पात्र आहेत, हे सर्व पूर्ण माहिती आपण डिटेल बघूयात. तर बघा, ही आताची लेटेस्ट जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, यामध्ये आणखी ऍडमिशन चालू आहे. ज्यावेळेस ऍडमिशन चालू होतील त्या ठिकाणी बघा लास्ट इयरचे व्हेरिफिकेशन या ठिकाणी पॉपअप होत आहे. तर आतापर्यंत फक्त वयाची जी अट आहे तीच या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. तर आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघूया एक एक मुद्दा. सर्वप्रथम ऍडमिशन कोणा घेण्यासाठी आपल्याला जे काही शाळा आहे त्या किती टक्के जागा रिझर्व्ह असतात, तर 25% जागा या प्रत्येक खाजगी शाळेत आणि गव्हर्नमेंट शाळेत सुद्धा आरटी साठी राखीव ठेवलेले जातात. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे वय काय असावे. तर बघा, आपण आरटी मध्ये प्ले ग्रुप इयत्ता पहिलीपर्यंत आपल्याला ऍडमिशन घेता येते. त्यासाठी नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि इयत्ता पहिलीसाठी आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर पालक मित्रांनो, या ठिकाणी वय वर्ष 7 वर्ष 5 महिने 30 दिवस इथपर्यंत जर आपला पाल्य असेल तर आपण पहिलीपर्यंत ऍडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर ऍडमिशन हे आरटी मध्ये होत नाही. तर नर्सरी जर असेल, प्ले ग्रुप नर्सरी, तर वय वर्ष 3 ते 4 वर्ष पाहिजे. या ठिकाणी आपण जास्त डोकं न लावता या ठिकाणी जे काही डेट दिलेला आहे ते बघा, प्ले ग्रुप साठी 3 वर्ष किमान वय पाहिजे आणि कमाल वय 4 वर्ष 5 महिने पाहिजे. ज्युनियर केजी साठी 4 वर्ष आणि कमाल 5 वर्ष 5 महिने. सिनियर केजी साठी 5 वर्ष आणि कमाल 6 वर्ष 5 महिने. आणि इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष आणि कमाल 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. तर या डेटमध्ये आपल्या पाल्याची डेट असेल तर तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा आहे या ठिकाणी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये तुमचा पाल्याचा जन्म असेल आणि तो कोणत्या इयरला त्या ठिकाणी सूट होतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी ऍडमिशन होणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, एक दिवस जरी 31 डिसेंबर ऐवजी 1 जानेवारी 2019 असेल तरी या ठिकाणी तो पात्र होणार नाही. किंवा या ठिकाणी 1 जुलै 2017 आहे, इथे 30 जून जरी असेल तरीही तो पहिलीसाठी ऍप्लिकेबल होणार नाही, कारण हे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे या ठिकाणी कोणताही या ठिकाणी सवलत दिलेली नाहीये. तर हे वयाचा
महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आपल्या पाल्याचे वय कोणत्या ठिकाणी ऍप्लिकेबल आहे या ठिकाणी तुम्ही जाणून घेऊ शकता. तर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे वयाचा. दुसरा जो आहे, कोणती बालके या ठिकाणी पात्र आहेत. तर बघा, जे काही अनुसूचित जाती जमाती आहेत ते सर्व बालक या ठिकाणी अर्ज करू शकतात, परंतु ज्यांचे उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अर्थातच दुर्लभ घटक अंतर्गत जर आपण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तिसरा मुद्दा आहे, कोणत्या शाळेत आपल्याला प्रवेश मिळायचा. मराठी शाळेत घ्यायचा आहे, सीबीएसई बोर्डात घ्यायचा आहे, आयसीआयसी बोर्डमध्ये घ्यायचं आहे, आयबी बोर्डमध्ये घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही कुठे घेऊ शकता, परंतु ही जी शाळा आहे ही तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या जवळपास 1 ते 5 किलोमीटर आसपास असायला पाहिजे. मी तर म्हणतो 1 ते 1.5 किलोमीटर मध्ये असेल तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, तरच तुमचा त्या ठिकाणी नंबर लागू शकतो. पुढचा मुद्दा आहे कागदपत्रे. कागदपत्रे कोणते लागणार आहे बघा, पत्त्याचा पुरावा लागणार आहे, जन्मतारीख लागणार आहे, जन्मतारीखचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, अपंग प्रमाणपत्र. आता हे जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते ऍडमिशन घेण्यापूर्वीचे सर्व आपल्याला त्या ठिकाणी काढून ठेवायचे. आधार कार्ड आधीच पाहिजे, जात प्रमाणपत्र तुम्ही आधीच काढून ठेवले पाहिजे, उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपण 31 मार्च पर्यंत किंवा लास्ट इयरचा जे 31 मार्च आहे तिथपर्यंत काढून ठेवला तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला चालणार आहे. आता या ठिकाणी बघा, भरपूर पालकांना पत्त्याविषयी, कारण बाहेर बरेचसे लोक हे बाहेरगावी सर्व्हिससाठी असतात, तर त्यांना पत्त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यांनी बघा रेशन कार्ड असेल तर चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक असेल. यापैकी कुठले कागदपत्र निवासी पुरावा म्हणून नसतील तर दुय्यम निबंधक कार्यालयाचा भाडे करारनामा आणि निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाईल. तर लक्षात घ्या, जे कोणी भाडेकरू असेल, स्वतःचं घर नसेल पण आपल्याला ऍडमिशन ज्या ठिकाणी राहत्या तिकडे पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही भाडे करारनामा करून घ्यायचा आहे. भाडे करारनामा बघा, कुणी डिटेल एवढे सांगणार नाही, कारण मी स्वतः त्यामध्ये गेले, त्यात मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. भाडे करारनामा हा दुय्यम निबंधक कार्यालयाचाच पाहिजे. तुम्ही कोणत्याही स्टॅम्प पेपरवरती 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती असलेला जे काही करारनामा आहे तो चालणार नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा भाडे करारनामा ऍडमिशन घ्यायच्या आधीच तुम्हाला त्या ठिकाणी करून ठेवायचा आहे, तरच तो ग्राह्य धरला जाईल. नंतर मग ऍडमिशन झाल्यानंतर जर तो भाडे करारनामा केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. तर हे महत्वाचा मुद्दा आहे आरटी साठी. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आरटी साठी हा पत्त्याचाच पुरावा असतो, त्यावरतीच तुमचं ऍडमिशन होत असतं. उत्पन्नाचा दाखला सुद्धा बघा 22, 23, 24 या कालावधीचा असेल तर चालतो, कारण की 31 मार्च आलेली नाहीये. आणि 31 मार्चच्या आधी जर काढत असाल तर आपल्याला लास्ट इयरचं भेटेल, आणि 31 मार्च नंतर काढला तरी चालेल, पण तोपर्यंत ऍडमिशन आपले चालू असेल तर तुम्ही लास्ट इयरचं सुद्धा काढू शकता. पण ऐन टायमाला धावपळ नको, तर तुम्ही आता जे आहे ते काढून ठेवा. वंचित घटक असेल तर त्यांना वडिलांचे जात प्रमाणपत्र लागणार आहे. ओपन कॅटेगरी असेल तर जात प्रमाणपत्राची गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि उत्पन्नाची दाखल्याची गरज नाही. एचआयव्ही बाधित किंवा दिव्यांग असेल तर त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या शासकीय अधीक्षक यांचे कागदपत्र आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर घटस्फोटित असेल त्यानुसारच त्यांना जे काही घटस्फोटीचे कागदपत्र आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी सादर करायचे आहेत. तर पालक किती आणि कोणत्या शाळेत ऍडमिशन घेऊ शकतात आणि कोणत्या माध्यमासाठी घेऊ शकतात. तर पालकांनी ऑनलाईन माहिती भरताना त्यांच्या रहिवासी किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर आणि अधिकाधिक अंतराच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त 10 शाळांचे पर्याय निवडू शकता. हे बघा, आपल्या आसपासच्या 10 शाळा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता अर्ज भरताना. ओके. आता जे काही जन्मतारीख प्रमाणपत्र आहे हे आपल्याला ग्रामपंचायतीचं चालेल किंवा महानगरपालिकाचं चालेल, अंगणवाडी चालेल, किंवा त्याचं प्रतिज्ञापत्र दिलं तरी सध्या चालेल, कारण वयाचं आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे पुरावा म्हणून. तर एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला 8वी पर्यंत तुम्हाला त्याच शाळेत मोफत मिळणार आहे. जर तुमचं एकदा ऍडमिशन झाले तर नंतर तुम्ही
जर तुम्हाला शाळा चेंज करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो आरटीचा जो काही तुम्ही लाभ घेणार आहात तो तुमचा बंद होईल. 8वी पर्यंत तुम्हाला त्या शाळेत जावे लागणार आहे. आता प्रत्येकाला ऍडमिशन भेटणार आहे का नाही, लॉटरीमध्ये ज्याचं नाव लागेल त्यांनाच या ठिकाणी प्रवेश भेटला जाईल. अर्ज केला म्हणजे खात्रीपूर्वक प्रवेश मिळेलच असं नाही. या ठिकाणी 25% जागा असतात आणि त्याची पण लॉटरी केली जाते. आणि ती लॉटरीतून जर तुमचा नंबर लागला आणि ते व्हेरिफिकेशन तुमचं पूर्ण कम्प्लीट झाले तरच तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहेत. अशा पद्धतीने थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आरटी विषयी आणखी भरपूर माहिती आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी असतात. जस्ट ब्रीफ मध्ये त्याविषयी मी डिटेल सांगेनच. जसे की वयाबद्दल असेल, रहिवासी पुरावाबद्दल असेल, तुमचं लोकेशन निवडताना लॅटिट्यूड वगैरे कसं सिलेक्ट करायचं आहे, कागदपत्र व्हेरिफिकेशन कसे होणार आहेत, त्याच्या डेट कधी आहेत, वेळोवेळी अपडेट कसे आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचे करेक्शन कसे करायचे आहेत, त्या संपूर्ण माहिती. त्याच्यानंतर फॉर्म चुकला तर त्याचे करेक्शन करायचे आहेत. ते नाही झाले तर तुमचे काही ऍडमिशन बद्दल काही SMS येत नसेल आणि किती लिस्ट लागणार आहे, ते सर्व माहिती माझ्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट वेळोवेळी त्या ठिकाणी दिलेली आहे. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणखी असेच व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती लास्ट इयरचे सुद्धा भरपूर व्हिडिओ याविषयी बनवले आहेत. तसेच लेटेस्ट येणाऱ्या ज्या कालावधीमध्ये पुढच्या 2-3 महिन्यात प्रत्येकी काही लेटेस्ट अपडेट येईल त्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लेटेस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल. धन्यवाद.